40 याच्यावर आपल्याला उपाय नाही. आणि हा बर्फ का वितळतोय? तापमान वाढल्यामुळे. तापमान का वाढतंय त्याचं अगदी शेवटालाच पोहोचलोय मी. तुमच्यापैकी कधी सायन्समध्ये किंवा वगैरे कोणाला माहिती हा गॅस CH4 मिथेन. ओके, मिथेन. हा मिथेन पृथ्वीच्या आतमध्ये आहे. हा मिथेन बनला इथं जे काही आपल्या मानव येण्याआधी जे काही प्राणी होते ते जे खतम झाले, त्याचे जे अवशेष पृथ्वीमध्ये दाबल्या गेले, त्याच्यामधून लाखो वर्ष ज्यावेळी गेली तेव्हा जो गॅस तयार झाला ते कुजल्यामुळं तो गॅस आहे मिथेन. आणि या मिथेनमुळेच आपल्याला भेटते पेट्रोल किंवा आपले जेवढे खनिज आहेत ते सगळे. आपण म्हणतो ना पेट्रोल संपत आलं, कारण मिथेन बाहेर काढून राहिलं. मिथेन संपल्यावर पेट्रोल संपणारच आहे, कुठं उरणार आहे पेट्रोल? आणि हा मिथेन आपण खोदत चाललो. मिथेन पृथ्वीच्या आतमध्ये आहे, म्हणजे मातीमध्ये अगदी जमिनीच्या खाली मिथेन आहे. आणि हा मिथेन बाहेर निघाल्यावर तुमच्या माझ्या घरात बसते काय? तो वातावरणात. आणि वातावरणामध्ये पृथ्वीच्या वरते ओझोन लेअर आहे. या ओझोन लेअरचा सर्वात मोठा दुश्मन हा मिथेन. आणि ही पूर्ण जागतिक तापमान वाढीची समस्या कारणीभूत होऊन राहिली या मिथेनमुळे प्रभावित होऊन राहिली. आता मिथेन कुठून येतो? सर्वात जास्त मिथेन इथून निघून राहिला. आणि ही चेन रिॲक्शन फार मोठ्या प्रमाणात एकदा सुरू झाल्यावर बंद होणार नाही. मग मिथेन फक्त निघत राहील, तापमान वाढत राहील. मिथेन निघत राहील, तापमान वाढत राहील. पृथ्वी गरम होत राहील. मजेशीर गोष्ट आहे का? हा सगळं त्याच्यासाठी काढलं. इथं तुम्ही आहात. हे पृथ्वीची गुरुत्वाकर्षणची जर आपण डायमीटर पकडली पूर्ण, याच्या बाहेर स्पेसमध्ये वातावरण आहे का? नाही. वातावरण नाही म्हणजे काय? तिथं हवा नाही, तिथं कोणताही गॅस नाही. आणि पृथ्वीच्या या लेअरच्या बाहेर पृथ्वीतली कोणतीच गोष्ट जाऊ शकत नाही. ऑक्सिजन इथं नाही आहे, मग तो इथून इथं गेला काऊन नाही? कारण तो जाऊ शकत नाही. मग पृथ्वीचं तापमान वाढलं तर ते बाहेर जाणार आहे का? नाही जात ते बाहेर. ते याच एरियामध्ये राहणार आहे नेहमीसाठी. मग एकदा तापमान वाढल्यावर ते पुन्हा बर्फाला पिघळवणार आहे. अख्खं अंटार्क्टिका जर पूर्ण पिघळलं तर तिथं पूर्णपणे काळा गोटा तो बाहेर निघेल. आणि इतर ठिकाणी नद्यांची पातळी वाढेल, समुद्राची पातळी वाढेल. असा कोणताच देश नाही ज्याचं मोठं शहर समुद्रावर नाही. भारतात तर भारताची अख्खी अर्थव्यवस्था समुद्राच्या भरोश्यावर आहे. मुंबईत समुद्रकिनारा, कोलकाता समुद्रकिनारा, गोवा समुद्रकिनारा, इकडे खाली सुद्धा दक्षिणमध्ये समुद्रकिनाऱ्यावरती आपली मोठी मोठी शहरं आहेत ना. मग जर ही शहरं आपली पाण्याखाली आली आणि पाण्याखाली येईल त्यावेळी ते काय आमंत्रण देऊन येतील काय? की पहिले ईमेल करा, ईमेल पोहोचला, डन, हा कन्फर्म, पाठवा का? असं नाहीये. तुमच्याकडे गावाच्या गावं रात्री संपलेली आहे. एवढ्यात मी आता जे फिरतोय लोक मला सांगताय जे दासगाव वगैरे आहे त्या ठिकाणी जी घटना घडली होती म्हणे. रायगड पाशी आम्ही मागच्या मार्च महिन्यामध्ये मी आलो त्यावेळी तिथे एक गाव मी पाहिलं.